नमस्कार, परत एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि सौंदर्याच्या गुजगोष्टी करता करता केस कशामुळे जास्त गळतात आणि केस गळायला लागलेल्या हैराण झालेल्या लोकांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आणि आपण बघणार आहोत की स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठले मेजर कॉमन फॅक्टर्स आहेत. जर या मेजर फॅक्टर्सचा विचार करायचा ठरवला तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस जसजसा वाढायला लागतो तसतसं केस गळण्याचं प्रमाणही वाढायला लागतं. हे लक्षात असू द्या. स्ट्रेसला जर आपण 1 to 10 या स्केलवरती डिवाइड केलं तर जसजसा स्ट्रेस 10च्या दिशेनं वाढायला लागतो तसतसं केसांच्या गळण्याचं प्रमाणही अनेक पटींनी वाढायला लागतं. स्ट्रेस वाढल्यानंतर ज्या वेळेला शरीरातला स्ट्रेस सहन करण्याच्या एका कॅपॅसिटीच्या पलीकडे जातो त्यावेळेला हा स्ट्रेस कमी करण्यासाठी परत अँड्रोजन्स धावून येत असतात. जे लक्षात असू द्या, स्ट्रेस वाढला की अँड्रोजन्सचं प्रमाण वाढतं. अँड्रोजन्सचं प्रमाण वाढलं की हिरसूट्स वाढतात, अंगावरचे केस वाढतात आणि डोक्यावरचे केस कमी होतात. आणि म्हणून लक्षात असू द्या की स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये खूप काळाचा स्ट्रेस जर एक्सपोजर असेल तर अशा वेळेला मुलींमध्ये तुम्हाला पिंपल्सचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मुलांमध्येही मुलींना दाढी मिशीचे केस आणि अंगावरचे केस ज्यांना आपण हिरसूट्स असं म्हणतो ते वाढायला लागलेले असतात आणि डोक्यावरचे केस झपाट्यानं कमी व्हायला लागलेले असतात. केस गळण्यामागे स्ट्रेस हा जसा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तसाच दुसरा फॅक्टर म्हणजे एजिंग. एकदा मॅच्युअर होऊन आपण जसजसं वय वाढत जातं 40शी नंतर डोक्यावरचे केस आपोआप कमी व्हायला लागतात आणि याला आपण असं म्हणतो की एजिंगमुळे केस कमी होत आहेत. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही हे आपल्याला स्पेसिफिकली जाणवायला लागतं. पण एजिंगमुळे जरी केस कमी होत आहेत असं जाणवत असलं तरी प्रॉपर उपचार जर आपण केले तर त्यांनी केस गळणं निश्चित कमी होऊ शकतं आणि पुन्हा केस तसेच दाट राहू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्मेटिक हेअर लॉस असं ज्याला म्हटलं जातं. म्हणजे चुकीचे कॉस्मेटिक्स वापरल्यामुळे होणारा हेअर लॉस हा एक प्रचंड प्रमाणात सतावणारा फॅक्टर आहे. लक्षात असू द्या की सगळ्यात हॉरिबल कॉस्मेटिक ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाणात केस गळतात ते म्हणजे तेल. हेअर ऑइल लावल्यामुळे जर तुमची टाळू तेलकट असेल तर केस गळण्याचं प्रमाण निश्चित वाढतं. आणि पुरुषांमध्ये असू देत किंवा स्त्रियांमध्ये जेव्हा तेल लावण्याचं प्रमाण वाढतं केस गळण्याचं प्रमाण वाढलं की तेल लावण्याचं प्रमाण वाढतं आणि तेल लावण्याचं प्रमाण वाढलं की केस गळण्याचं प्रमाण वाढतं. या विशेष सायकलमधनं आपण जात असतो. तेल हा जरी एक फॅक्टर असला तरी त्याबरोबर आणखीन खूप सारे कॉस्मेटिक फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. आणि यातले महत्त्वाचे फॅक्टर म्हणजे चुकीचे शॅम्पू किंवा कंडिशनर वापरणं. म्हणजे तुमची टाळू तेलकट आहे पण केस कोरडे आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही प्रॉपर कोम्बिंग करत नाही म्हणून टाळूवरचं तेल केसांवर येत नाही आणि म्हणून तुमचे केस कोरडे आहेत, टाळू तेलकट आहे. केस कोरडे आहेत हे गृहीत धरून तुम्ही जर कोरड्या केसांसाठीचा शॅम्पू वापरत असलात किंवा कंडिशनर वापरत असलात तर त्याच्यामधलं नैसर्गिक तेलांचं प्रमाण निश्चित जास्त असेल. आणि तुमचे केस जरी नॉर्मल होत असले तरी टाळू मात्र स्ट्रेसफुल सिच्युएशन मधनं जाते कारण तेलकट असलेल्या टाळूवरती आता या तेलाचा आणखीन परिणाम होतो. परिणाम स्वरूप केस गळायला लागतात. हीच अवस्था असते रिबॉन्डिंगची. रिबॉन्डिंग म्हणजे केस सरळ करण्यासाठी ज्या वेळेला आपण एखादी ट्रीटमेंट घेतो ज्याला रिबॉन्डिंग म्हटलं जातं किंवा स्ट्रेटनिंग म्हटलं जातं यासाठी वापरले जाणारे पदार्थ ज्या वेळेला टाळूला टच करून जातात त्यावेळेला खूपशा केसेसमध्ये केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. माझा प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला सांगतो की केस आणि केसांच्या समस्यांसाठी माझ्याकडे रोज प्रचंड प्रमाणात लोक येत असतात. प्रचंड प्रमाणात त्यांच्या समस्या समोर येत असतात. आणि असं लक्षात आलंय की एकदा पहिल्यांदा जेव्हा रिबॉन्डिंग किंवा स्ट्रेटनिंग करतात तेव्हा फारसे केस गळत नाहीत. पण पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा रिबॉन्डिंग केलं जातं
तेव्हा जर प्रॉपर काळजी घेतल्या गेली नाही आणि या रिबॉन्डिंग नंतर स्पेसिफिकली आपण ज्या पद्धतीने करतो तसा हेअर स्पा जर दिला गेला नाही तर केस गळण्याचं प्रमाण रिबॉन्डिंगमुळे ही प्रचंड वाढतं. छान दाट असलेले सरळसोट सुंदर केस दुसऱ्यांदा पुन्हा रिबॉन्डिंग केल्यानंतर खूपदा खूप प्रचंड प्रमाणात गळतात आणि मग ते टक्कल सावरणं आणि विरळ झालेले सरळ केस घेऊन फिरणं आणखीनच अवघड होतं. मला असं वाटतं सेकंड टाइम रिबॉन्डिंग करण्याच्या आधी आमच्याशी निश्चित संपर्क साधा. केस कसे कमी गळतील याच्याविषयी आम्ही तुम्हाला निश्चित मार्गदर्शन देऊ. त्या पलीकडे आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हेअर क्रीम्स. कंडिशनिंगसाठी आता बऱ्याच कंपन्यांचे हेअर क्रीम्स आलेले आहेत आणि हे क्रीम्स रात्रभर केसांना आणि टाळूला लावून झोपण्याची फॅशन, ज्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्याचबरोबर एक्सेसिव्ह कलरिंग आणि मेहंदीचा अनियोजित वापर, या सगळ्याच फॅक्टर्समुळे केस गळण्याचं प्रमाण निश्चितच वाढलेलं असू शकतं. हे कॉस्मेटिक फॅक्टर्स जरी झाले, त्याबरोबर मला तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर सांगायचा आहे, तो म्हणजे मेडिसिन्स. खूप सारी औषधं अशी आहेत ज्याच्यामुळे केस गळू शकतात. केस गळण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे औषधं. काही औषधं अशी असतात जी घेतल्यामुळे तुमचे केस खूप गळायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सरची किमोथेरपी. ही किमोथेरपी केसांसाठी एवढी घातक आहे की प्रचंड केस गळतात, टक्कल पडतं. पण थँक्स गॉड हे परमनंट नसतं. किमोथेरपी थांबल्यानंतर केस परत येतात. त्याचबरोबर इतर महत्त्वाची औषधं ज्यामुळे केस गळू शकतात ते म्हणजे अँटी डिप्रेसंट. डिप्रेशनची तुम्ही जर थेरपी घेत असाल त्यामुळे. त्याचबरोबर तुम्ही जर थायरॉइडची औषधं नुकतीच सुरू केली असतील तरी तुमचे केस गळू शकतात. आणि लक्षात असू द्या, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स तुम्ही सुरू करताना किंवा बंद करताना या दोन अवस्थांमध्ये तुमचं केस गळण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. थोडीशी केसांची काळजी घ्या, म्हणजे या काळामध्येही तुमचं केस गळणं तुम्हाला थांबवता येईल. कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधंही केस गळायला कारणीभूत ठरू शकतात. संधिवाताची औषधं, गावठी आर्थरायटिसची औषधं यामुळेही केस गळू शकतात. आणि लक्षात असू द्या, अतिप्रमाणात घेतलेलं व्हिटॅमिन ए म्हणजे 25,000 इंटरनॅशनल युनिट्सपेक्षा जास्त दिवसाला जर तुम्ही प्रत्येक दिवसाला जास्त व्हिटॅमिन ए घेत असाल तर तुमचं केस गळण्याचं प्रमाण निश्चित जास्त असू शकतं. केस गळायला आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे आहार. आहारामधले कुठले घटक कसं काम करतात आणि आता त्याहून महत्त्वाचं म्हणजे केस गळतायत पण ते थांबवण्यासाठी, केस गळणं कमी करायसाठी नेमकं काय करायचं, आज आपण इथेच थांबूयात. पुढल्या रविवारी दुपारी ठीक 3:30 वाजता आपण परत भेटतो आहोत. ते आहार आणि केसांचं गळणं थांबवणं या दोन्ही विषयांचा अभ्यास करण्यासाठी.